शिक्षणाच्या अभावामुळे आपली फसवणूक केली जात आहे. कमी मोबदल्यात आपला वाटेल तसा गैरफायदा घेतला जात आहे. याची त्या भोळ्या-भाबड्या आदिवासींना कल्पनाही नव्हती. ही सगळी परिस्थिती डॉक्टरांना दिसत होती. या लोकांना शिक्षण मिळाले तर त्यांना जंगलापलीकडचे जग कळेल. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव तसेच त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना होईल, असा डॉक्टरांना विश्वास होता. या आदिवासींना शिक्षण मिळावे म्हणून तिथे आसपास काही सरकारी शाळा होत्या. पण तिथे जो शिक्षक नेमला जायचा त्याला माडिया भाषा येत नसायची आणि आदिवासींना मराठी भाषा येत नव्हती. त्यामुळे शिक्षकाला तिथे शिकवणे जमायचेच नाही आणि म्हणून तो बदली घेऊन दुसरीकडे निघून जायचा. त्यामुळे कागदोपत्री तिथे शाळा होत्या, पण प्रत्यक्षात मात्र शिक्षण नव्हते. ही सगळी परिस्थिती बघितल्यावर आता आपणच शाळा सुरू करायची, इथल्या मुलांना शिकवायचे, असे डॉक्टरांनी ठरवले. लगेच सगळे कार्यकर्ते गावोगावी जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी विनंती करू लागले. सुरुवातीला आदिवासी तयार नव्हते, कारण इथे जगण्यासाठी मोठ्यांप्रमाणे लहान मुलांनाही बरीच कामे करावी लागत होती. मध गोळा करणे, पोट भरण्यासाठी कुठला तरी प्राणी मारणे, लहान भावंड सांभाळणे, लाकडं, बांबूचे कोंब गोळा करणे. मुलं शाळेत गेली तर ही कामे कोण करणार, असा प्रश्न होता. पण डॉक्टर सुद्धा मागे हटायला तयार नव्हते. आदिवासींना शिक्षणाचे फायदे सांगून उपयोग नव्हता. त्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी सांगायला सुरुवात केली. तुमच्या मुलांची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यांना बी कसे पेरायचे, भाजी कशी काढायची, जमीन कशी कसायची, औषधं कशी ओळखायची, बँडेज कसे बांधायचे, हे सगळे शिकवू. हे सगळे शिकल्यावर मुलं तुम्हालाही शिकवतील. त्यामुळे तुमचाच फायदा होईल, असे आदिवासींना सांगितल्यावर मुलांना शेती, औषधातले काहीतरी कळेल म्हणून काही जण पाठवायला तयार झाले. ही मुलं लांब लांबून शाळेत येणार असल्याने शाळा निवासी करावी लागणार होती. तसेच त्यांना जेवण सुद्धा तिथेच मिळणार होते. 1976 साली शाळा सुरू झाली तेव्हा त्यात 25 मुलं दाखल झाली होती. सुरुवातीला शाळा उघड्यावरच भरायची. पाऊस असला तर वरांड्यात भरायची. मुलांना इतका वेळ एका ठिकाणी बसून राहायची सवय नसल्याने आणि घराची व जंगलाची ओढ असल्याने सुरुवातीला बरीच मुलं, अगदी 5-6 वर्षांची लहान मुलं सुद्धा 12-14 मैलांवर असलेल्या त्यांच्या घरी पळून जात होती. जंगलात साप, अस्वल असायची, पावसा पाण्याचे दिवस असायचे, पण या मुलांना त्याची कधी भीतीच वाटली नाही. घरी पळून गेलेल्या मुलांना मग त्यांचे आई वडील दुसऱ्या दिवशी येऊन शाळेत सोडून जायचे. पुढे मात्र ही मुलं हळूहळू रमली. हेमलकशात प्राणी आल्यावर त्यांच्या देखरेखीची जबाबदारी या मुलांवर सोपवल्यामुळे ही मुलं रुळायला चांगली मदत झाली. मुलं शाळेत तर थांबू लागली, पण त्यांना शिक्षणाची गोडी लागणेही महत्वाचे होते. इथल्या मुलांना फक्त माडिया भाषा येत होती, पण शाळेची सगळी पुस्तकं मराठीत होती. त्यामुळे त्यांना परीक्षाही मराठीतच द्यावी लागणार होती. सुरुवातीला शाळेत शिकवणाऱ्या मुकुंद दीक्षित, दादा पांचाळ, रेणुकाताई यांना माडिया भाषा येत असल्याने मुलांशी माडिया भाषेत संवाद साधायला त्यांना कधी अडचण आली नाही. पण मुलांना मराठी भाषा शिकवणे सोपे नव्हते. त्यांना सर्व अभ्यासक्रम आधी माडिया भाषेत शिकवावा लागायचा आणि मग त्याचे मराठीत रूपांतर करावे लागायचे. यासाठी शिक्षकांनी मराठी माडिया शब्दकोश तयार केला. अननसाचा, आ आगगाडीचा अशी बाराखडी मुलांना शिकवून उपयोग नव्हता. कारण अननस म्हणजे काय, आगगाडी म्हणजे काय, या साध्या साध्या गोष्टीही बाहेरच्या जगाशी काही संबंध नसल्याने मुलांना माहीत नव्हत्या. त्यामुळे त्यांना कळेल अशा भाषेत शिक्षकांनी बाराखडी तयार केली. म्हणजे अहिरीचा, अहिरी तिथल्या एका गावाचे नाव, आरीचा म्हणजे तांदळाची भाकरी, अशी त्यांनी बाराखडी शिकवायला सुरुवात केली. शाळा यशस्वीपणे चालवण्यासाठी शिक्षकांनी खूप कष्ट केले. रेणुकाताई, गोपाळ फडणीस, दादा पांचाळ अशा अनेक जणांनी जिद्दीने शाळेचे काम पार पाडले. मुलांना याचा खूप फायदा झाला. या सर्व शिक्षकांनी फक्त पुस्तकी ज्ञान मुलांना न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडेही पूर्ण लक्ष दिले. मुलांना शेती तसेच दवाखान्यातली छोटी छोटी कामे शिकवली. मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या पोषक आहारावर सुद्धा लक्ष दिले गेले. तांदूळ, कोसरी याबरोबरच फळं, भाजीपाला त्यांच्या खाण्यात जास्त असावा यावर भर दिला गेला. पहिल्या वर्षी 25 मुलं या शाळेत दाखल झाली होती. ती दरवर्षी वाढत गेली. मुलं जास्त येऊ लागली तशा शाळेतल्या इयत्ताही वाढू लागल्या. शाळा 7वी पर्यंत झाली तेव्हा शाळेत 250 मुलं शिक्षण घेत होती. प्रकल्पाचा सगळा खर्च भागवणे खरे तर मोठे कठीण काम होते आणि त्यात आता शाळेची भर पडली होती. त्यामुळे प्रकल्पासाठी लागणाऱ्या पैशातून शाळेसाठी पैसे बाजूला काढावे लागत होते.
सगळा खर्च भागवताना खूपच ओढाताण होऊ लागली होती. त्यामुळे शाळेचा खर्च भागवण्यासाठी ग्रँट मिळणे खूप गरजेचे होते. याच दरम्यान साधारण 1981 साली बंगळूरच्या ऍक्शन एड या संस्थेचे अधिकारी राम मोहन यांनी या शाळेबद्दल कळल्यावर त्यांच्या संस्थेतर्फे शाळेच्या 100 मुलांना प्रत्येकी 100 रुपये अनुदान पुढची 4-5 वर्षे नियमितपणे पाठवले. पुढे 1986 साली डॉक्टर श्रीकांत जिचकार शाळा बघायला आले. या शाळेला अजूनही ग्रँट नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. शाळा बघून गेल्यावर त्यांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी बोलून पहिल्या तुकडीला ग्रँट मिळवून दिली. म्हणजे शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यावर जवळजवळ 10 वर्षांनी शाळेला ग्रँट मिळाली. नंतर एकेका तुकडीला मान्यता मिळत गेली. पण ही ग्रँट एका तुकडीत फक्त 40 मुलांना मिळायची. म्हणजे तुकडीत 38 मुलं असतील तर ग्रँट 38 मुलांची मिळायची. पण 42 मुलं असली तर मात्र 40 मुलांनाच ग्रँट मिळायची. ग्रँट मिळालेल्या मुलांचाच फक्त खर्च सरकार करायचे. बाकी सगळ्यांचा खर्च मात्र प्रकल्पाच्या खर्चातूनच करावा लागायचा. पण अनुदान कमी मिळते म्हणून शाळेत कधीही जास्तीच्या मुलांना प्रवेश नाकारला गेला नाही. जेवढी मुलं येतील त्यांचे शाळेने स्वागतच केले. शाळा जेव्हा 7वी पर्यंत होती तेव्हा पुढे शिकायला उत्सुक असणाऱ्या मुलांना सोमनाथला पाठवले जायचे आणि 10वी नंतर ज्यांना शिकायचे आहे त्यांना चंद्रपूरला पाठवले जायचे. या बाहेर जाणाऱ्या मुलांचे पालकत्व सुरेश द्वादशी वारांनी स्वीकारले होते. 1976च्या पहिल्या तुकडीतले कन्ना मडावी, पांडुरंग पुंगाटी, कोमटी दुर्वा, सुधाकर ही मुलं डॉक्टर झाली. काही मुलं शिक्षक, काही फॉरेस्ट गार्ड, काही वकील झाले तर काही इतर ठिकाणी नोकऱ्या करू लागले. शाळेमुळे या मुलांचे जीवनच बदलून गेले. दादा पांचाळ्यांनी मुलांच्या खेळावर खूप मेहनत घेतली. त्यामुळे मुले खेळात सुद्धा पुढे गेली. डॉक्टर व त्यांचे कार्यकर्ते मिळून शाळा आणि इतर प्रकल्प त्यांच्या पद्धतीने चालवत होते. पण डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्यासारख्या माणसांनी शाळेच्या वाढीला खूप मदत केली. 1999 साली प्रकल्प बघितल्यावर या शाळेसाठी काहीतरी करायचे आहे. तुम्हाला आता कशाची गरज आहे असे डॉक्टर वाणी यांनी डॉक्टर प्रकाश यांना विचारले. त्यावेळी मुला मुलींचे हॉस्टेल एकत्र होते. मुलींचे स्वतंत्र हॉस्टेल बांधण्याची गरज होती. डॉक्टर प्रकाश यांनी तसे सांगितले. पुढे डॉक्टर वाणी कॅनडाला निघून गेले आणि फक्त 4 महिन्यातच त्यांनी शाळेसाठी महाराष्ट्र सेवा समिती या त्यांच्या फंडिंग एजन्सी आणि कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी तर्फे 65 लाखांचा चेक पाठवून दिला. डॉक्टर वाणी यांच्या भरघोस मदतीमुळे मुलींचे हॉस्टेल बांधायला मदत मिळाली. त्यानंतर शाळेची इमारत बांधायला, मुलांचे हॉस्टेल बांधायला तसेच डॉक्टरांना राहण्यासाठीचे क्वार्टर्स बांधायलाही त्यांची खूप मदत झाली. डॉक्टरांच्या शाळेत शिकून पुढे डॉक्टर झालेल्यांपैकी कोणीच प्रकल्पावर काम केले नाही याबद्दल डॉक्टर प्रकाश यांना बराच वेळेला विचारले जायचे. पण इथल्या परिस्थितीची जाणीव असल्याने हा प्रश्न जसा इतरांना पडायचा तसा डॉक्टरांना कधीच पडला नव्हता. इथल्या शाळेला ग्रँट होती तशी इथल्या दवाखान्याला नव्हती. त्यामुळे दवाखान्यात काम करणाऱ्यांना नियमितपणे पगार देणे शक्य होत नव्हते. दवाखान्यात सगळेजण व्हॉलेंटियर म्हणून काम करत होते. स्वतः डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई 1,500 रुपये पगार घेत होते तर त्यांची मुलं 5,000 रुपये पगार घेत होते. तेच जर अगदी सरकारी नोकरी जरी केली तरी डॉक्टरांना सुरुवातीलाच 20-22 हजार पगार मिळत होता. हे सगळे सोडून मुलांना इथे प्रकल्पावर काम करायला या असे डॉक्टरांना म्हणवत नव्हते. कारण ही मुलं खूप कष्टातून वर आली होती. त्यांना आत्ता कुठे आर्थिक स्थैर्य मिळू लागले होते. त्यामुळे त्यांना त्यांचा आनंद घेता यावा असेच डॉक्टरांना वाटत होते. ही सगळी मुलं जिल्ह्यात परत आली होती. त्यांच्या पद्धतीने ते प्रकल्पाला मदत करत होती. इतर मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत होती. हीच डॉक्टरांसाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तसेही शाळेतून प्रकल्पासाठी कार्यकर्ते मिळावेत अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नव्हती. आदिवासींची होणारी फसवणूक थांबावी, त्यांनी त्यांच्या हक्कांबद्दल सजग व्हावे हा डॉक्टरांचा शाळा सुरू करण्यामागे हेतू होता. आणि आज जेव्हा त्यांच्या शाळेत शिकलेली मुले तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कंडक्टरला जाब विचारतात तेव्हा डॉक्टरांना शाळा सुरू करण्याचा त्यांचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो. हेमलकशाला प्रकल्प उभारण्यामागे बाबा आमटे यांचा सर्वार्थाने आदिवासींच्या जीवनात प्रकाश यावा हा विचार होता. डॉक्टर प्रकाश व मंदाताई यांनी ते डॉक्टर असल्याने वैद्यकीय सेवा देऊन त्यांचे काम सुरू केले. पण नंतर तिथले प्रश्न बघून, तिथल्या लोकांच्या गरजा ओळखून अनेक कामात त्यांना उतरावे लागले. यातूनच त्यांनी शाळा सुरू केली, आदिवासींना शेती करायला शिकवले, त्यांच्यातली भांडणे सोडवली. एवढेच नाही तर
सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतही त्यांना उतरावे लागले. आदिवासींना शेती पिकवून अन्न मिळते ही गोष्टच माहीत नसल्याने ते भूक भागवण्यासाठी माकडं, पाळलेली कुत्री, साप, उंदीर, कावळा, चिमणी, मुंग्या काय वाटेल ते खायचे. त्यामुळे जेव्हा डॉक्टर हेमलकशात आले तेव्हा वाघ, अस्वल असे प्राणी सोडले तर बाकीच्या बऱ्याच प्राण्यांची शिकार झाली होती. तसेच या जमातीत अंधश्रद्धा ही खूप असल्याने देवापुढे बळी देण्यासाठीही बरेच प्राणी मारले जायचे. जंगलातले प्राणी संपत आल्याने आणि शेतीबद्दल काहीच माहिती नसल्याने आदिवासींच्या अन्नाचा मोठा प्रश्न उभा राहिला. तसेच इथे काम करता करता कुपोषण ही इथली मोठी समस्या असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे आदिवासींना नुसतेच अन्न नाही तर पोषक आहार मिळावा म्हणून शेती करायला शिकवायचे असे डॉक्टरांनी ठरवले. दादा पांचाळांनी इतर कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन हा उपक्रम हाती घेतला. रोपं कशी लावायची, कोणत्या रोपांना कोणतं खत घालायचे, पाणी कसे द्यायचे हे सगळे त्यांना शिकवले. एवढेच नाही तर आदिवासींना बियाणे मिळावे म्हणून त्यांनी धान्य बँक उघडली. यात माडियाला त्यांच्या गरजेप्रमाणे बियाणे दिले जायचे आणि त्या बदल्यात धान्य उगवल्यावर जेवढे बियाणे त्यांनी बँकेतून घेतले होते तेवढेच धान्य त्या माडियाला बँकेत जमा करावे लागायचे. शेतीच्या या प्रयोगासाठी डॉक्टरांनी सरकारच्या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम या योजनेचा भरपूर उपयोग करून घेतला. या योजनेअंतर्गत 1978 ते 1982 या काळात शासनाकडून प्रकल्पाला शेतीसाठी दरवर्षी 10 लाख रुपये मिळाले. पुढे 1982 सालानंतर सरकारने अनुदानाच्या काही योजना जाहीर केल्यामुळे आदिवासींना शासनाकडून थेट मदत मिळू लागली आणि डॉक्टरांना धान्य बँक चालवण्याची गरज उरली नाही. धान्य विकून आदिवासींच्या हातात रोख पैसे येऊ लागले. पुढे हे लोक भाजीपालाही मोठ्या प्रमाणात पिकवू लागले. त्यांना व्यवस्थित अन्न मिळू लागले. शेती पिकवू लागल्यावर आदिवासींनी पूर्णपणे प्राणी मारणे बंद केले नसले तरी त्याचे प्रमाण खूप कमी झाले. आदिवासींच्या पोषक आहाराची सोय होणे आणि प्राण्यांची हत्या थांबवणे या दोन्ही गोष्टी या प्रयोगामुळे साध्य झाल्या. डॉक्टर प्रकाश गावातल्या लोकांचा विश्वास जसजसे संपादन करत गेले तसतसे लोक इतरही प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. कर्जावरून वाद, नवरा बायकोची भांडणे असे किरकोळ वाद घेऊन ते सोडवण्यासाठी माणसे डॉक्टरांकडे येऊ लागले. खरे तर हे वाद सोडवण्यासाठी गावात कॉन्स्टेबल असायचा, पण तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे घ्यायचा आणि तक्रार केल्यावर ती कोर्टात गेली तर त्याचा निकाल लागायलाही खूप वेळ लागायचा आणि खर्चही खूप व्हायचा. त्यामुळे लोकांना डॉक्टरांकडे येणेच सोयीचे वाटायचे. डॉक्टर सुद्धा गावातल्या पंचायतीसमोर लोकांचे न सुटलेले छोटे छोटे तंटे गावातल्या गावात सामंजस्याने सोडवायचा प्रयत्न करायचे. ते सोडवताना पंचायतीच्या लोकांचाही त्यात सहभाग असावा असा ते प्रयत्न करायचे. दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडल्यावर ज्याची चूक आहे हे सिद्ध होते त्याने 10-20 रुपये दंड भरायचा किंवा वस्तूच्या स्वरूपात दुसऱ्या पक्षाला काहीतरी द्यायचे. त्यातलेच काही पैसे पंचांना द्यायचे. पंचांना किती पैसे द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. अशा पद्धतीने डॉक्टरांच्या अंगणात लोकांचे प्रश्न सोडवले जात होते. निवाडा करण्याच्या त्यांच्या या पद्धतीला पुढे लोक अदालत असे नाव पडले. फौजदारी खटले, जमिनीवरून भांडणे अशा गोष्टींमध्ये डॉक्टर कधीच पडले नाहीत. पण एकदा मात्र त्यांच्याकडे एक वेगळीच केस आली. एका गावातल्या 3 भावांना त्यांच्याच गावातला एक माणूस चेटूक करतो असा संशय होता. त्या माणसामुळे त्यांची 2-3 मुलं मेली असे त्यांना वाटत होते. मांत्रिकाने सांगितले म्हणून त्या माणसाला धडा शिकवण्यासाठी या 3 भावांनी त्याला बेदम मारले आणि नंतर उपचारासाठी बैलगाडीत घालून डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण कोणाचा तरी मार वर्मी लागल्यामुळे रस्त्यातच तो माणूस मरण पावला. घाबरून आता काय करायचे असा सल्ला त्यांनी डॉक्टरांना मागितला.